कोणाचा विचार करतोय? पहिल्या षटकासाठी बॉलिंग ट्रॅक बॉलर येत आहेत. चला, ऑल द बेस्ट. चला घेऊया काउंटडाऊन. 5 4 3 2 1. पहिला बॉल ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल. पहिल्याच बॉलवर बाहेरच्या बॉलला छेडण्याचा झाला प्रयत्न आणि आजच्या वेळापत्रकाची सुरुवात होते विकेटने कॉड बिहाइंडच्या स्वरूपात. फलंदाज होत आहेत बाद. पहिला धक्का, विकेट डाऊन. बिग अपसेट. पहिल्याच बॉलवर पहिला फलंदाज बाद झालेला आहे. राजकुमार हे शून्यावर बाद होऊन परत आहेत. गोल्डन डक वर सुरुवात आजच्या दिवसाची विकेटने झालेली आहे. बघा आजचं वेळापत्रक. पहिला सामना PR जॅगवर्स वर्सेस श्रीकांत शिंदे वॉरियर्स. दुसरा सामना विटावयाचा चिंतामणी वर्सेस अभिजित पवार प्रतिष्ठान. चला दोन्ही टीम्स आपले टीम लिस्ट आत्ताच अपडेट करा. इनिंग ब्रेकमध्ये जर तुम्ही टॉससाठी उपस्थित नसाल तर मग तुम्हाला पेनल्टीचा सामना करावा लागू शकतो. आत्ताच तुमचे ड्रेस किट कलेक्ट करायचे आहेत. पुढचा सामना विटावयाचा चिंतामणी अभिजित पवार प्रतिष्ठान. इनिंग ब्रेकमध्ये होईल टॉस. पहिल्याच बॉलवर विकेट मिळवलेली आहे. गोलंदाज विक्रम विश्वकर्मा. राजकुमार बाद झाले. पहिल्याच बॉलवर ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल छेडण्याचा प्रयत्न झाला आणि त्यामुळे बॅटची एक थिक एज. विकेट किपर विश्वराज जाधवने कुठली चूक नाही केली आणि पहिल्याच बॉलवर विकेट मिळालेले. 2:56 पहिला बॉल डिलिव्हर झालेला आहे. 2:56 टाइम मॅच करून घ्या. 2:56 पहिला बॉल डिलिव्हर झालाय. अधिक वजा ग्राउंड अंपायर्स करतील. पुढचा बॉल परफ्यूम बॉल आणि त्या बॉलवर पुल करण्याचा प्रयत्न. वॉट अ स्टार्ट ऑफ सेकंड डे. फर्स्ट मॅच, फर्स्ट इनिंग. लगातार 2 फलंदाज बाद करत गोलंदाज आपली छाप सोडतोय. विक्रम विश्वकर्मा. दोन्ही फलंदाज शून्यावर बाद. तर जो योग आलेला आहे आणि सारिका इंदप यांनी आमच्यापर्यंत लगेच अपडेट पोहोचवली सुद्धा. काल पहिली हॅट्रिक रवी विचारेची सहयोग चॅलेंजरच्या संघाकडून. त्यानंतर दुसरी हॅट्रिक प्रेम घाडगेची VP पॅन्थरकडून. आणि पाहूया आज तिसरी हॅट्रिक ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगची पाहायला मिळते का. पहिल्या सामन्याच्या पहिल्या डावाच्या पहिल्या षटकातच पहिले 2 फलंदाज बाद झालेले आहेत टीम श्रीकांत शिंदे वॉरियर्सचे. ओमकार देसाई फक्त बघ्याचीच भूमिका घेतोय. नॉनस्ट्रायकर्स एंडला थांबून त्याने 2 फलंदाजांना बाद होताना पाहिलेलं आहे. त्याचमुळे कोणी स्ट्राईकवर जायचंय सुरुवात देण्यासाठी ही बाब देखील तितकीच महत्त्वाची आहे. कारण आयकॉन खेळाडू आहे आणि आयकॉन खेळाडूला जर ती सिच्युएशन मिळाली नाही खेळ दाखवण्याची मग तो खेळ तसा देईल का. कारण 2 फलंदाज झटपट बाद झालेले आहेत. अजूनही खातं खुललं नाहीये. ब्रेस कंप्लीट करते गोलंदाज विक्रम विश्वकर्मा ऑन अ हॅट्रिक. तिसरी हॅट्रिक या ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगची पाहायला मिळेल का. पुढचा बॉल स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत गौरव. प्लेसमेंट चांगली आहे. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत डीपमध्ये तैनात. बॉलवर पोहोचतील आणि आता पहिली धाव नोंदवली जाते श्रीकांत शिंदे वॉरियर्सच्या धावफलकामध्ये. ती धाव पूर्ण केले गौरवने. ओमकार देसाई आता स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. ब्रँड ऑफ मुंबई टेनिस क्रिकेट ही जबाबदारी त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून निभावलेली आहे. तीच जिद्द, तोच दरारा, तोच संघर्ष सातत्यानं विविध व्यावसायिक स्पर्धांमध्ये ज्यांची आपण पाहतोय ते ओमकार देसाई स्ट्रायकर साईडला पाहायला मिळत आहेत. आता चॅलेंज कसं स्वीकारतोय पाहूया बॉलर विक्रम विश्वकर्मा ज्यांनी आतापर्यंत आपल्या कामगिरीची छाप या पहिल्या षटकावर ठेवलेली आहे. 3 चेंडू त्यांनी डिलिव्हर्ड केले आणि त्यावर फक्त एकच धाव मिळवली फलंदाजी करणाऱ्या संघाने. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल वाईड लाईनच्या पलीकडून ट्रॅव्हल होतोय. एक्स्ट्रा रन ऍड होते. स्कोर पुसतोय 2 वर श्रीकांत शिंदे वॉरियर्सचा. काल 3 आकडी धावफलक सुद्धा आपण पाहिलेला आहे. त्याचमुळे आज सुद्धा ती अपेक्षा आपण ठेवू शकतो. 111 इज द हायेस्ट स्कोर. 111 2 रन स्कोर कार्डवर. रिव्हर्स हिट खेळण्याचा प्रयत्न. गती थोडीशी कमी केली होती. गोलंदाज सुद्धा आपली चाणाक्ष वृत्ती दाखवतोय आणि ओमकार देसाई यांचा स्टान्स ओळखून ॲडॅप्टिव्ह चेंज करतोय. त्याचमुळे आतापर्यंत एकही
प्रॉफिटेबल स्ट्रोक फलंदाजी करणाऱ्या संघाच्या वतीने मिळत नाहीये. पूर्णपणे दडपणात टाकण्याचं काम गोलंदाज विक्रम विश्वकर्माची सातत्याची गोलंदाजी. हलक्या तरी बॉल टॅप केलंय. बॉल गलीमध्ये क्षेत्ररक्षक ओव्हर एक्साइटेड राहिलाय. बॉल थ्रो करायची घाई होती, त्याचमुळे गॅदर काय होत नाही. बॉल एक धाव वाढते आणि स्कोर जातोय 3 वर. 3 धावा, 2 फलंदाज बाद, 5 चेंडूचा खेळ संपलेला आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कधी काय घडेल याचा नेम नसतो आणि आता अपेक्षा होती पहिल्या षटकामध्ये जास्तीत जास्त धावांची, पण अपेक्षा गोलंदाजाने पूर्ण केलेली आहे. उत्तम दर्जाची लयबद्ध गोलंदाजी आतापर्यंत फलंदाजांना रोखण्याची मानसिकता. पण यावेळेस अपरकट बॉल बॅकवर्ड पॉइंटला. आत्ता आउटफील्ड फास्ट आहे, त्याचमुळे बॉल नाही थांबणार. पहिल्या षटकाचा शेवट होतोय असरदार. धावा मिळतील 4. चौकार. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 2 फलंदाज बाद 7. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 7 धावा. काल आपण फलंदाजांचे रेकॉर्ड जर पाहिले तर सुहास पवार, कुनकाई, शितलाई, विटावा संघाकडून नाबाद 89 धावा त्यांच्या वतीनं त्या डावामध्ये संघाला मिळाल्या. आणि त्यानंतर सहयोग चॅलेंजरचा हुकुमी एक्का आयकॉन प्लेयर किसन ढोली यांच्या नाबाद 52 धावा. तर काल 2 अर्धशतकं आणि 2 विकेट हॅट्रिक्स आपण नोंद केलेल्या आहेत. आणि आज काय नवीन नोंद केली जाईल त्यासाठी थोडीशी वाट पाहूया. विश्वनाथ जाधव आता कॉमेंट्री बॉक्स एंड करून बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होत आहेत. पहिले षटक चांगलं राहिलेलं आहे विश्वकर्माचं, ज्यांनी फक्त 7 धावा खर्च करताना 2 विकेट्स मिळवल्या आहेत. त्याचमुळे सुरुवात नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करताना जशी हवी होती तशी सुरुवात तर मिळालेली आहे टीम PR जॅग्युअर्सला. क्षेत्ररक्षणाचा आढावा घेतोय. क्षेत्ररक्षण सजवलं जात आहे. पाहूया विश्वनाथच्या स्ट्रॅटेजीमध्ये तो यशस्वी होतोय का. श्रीकांत शिंदे वॉरियरचे संघमालक आहेत योगेश जानकर आणि PR जॅग्युअर्सचे रोहित पिंपलोरकर. आणखीन एक बॅटची थिकेज. फ्लाय स्लिपला क्षेत्ररक्षक होते ओमकार देसाईला बाद करण्यासाठी विश्वनाथने डाव टाकला होता आणि त्या डावात जवळपास ओमकार देसाई फसला होता, पण सुदैवानं तो बचावलेला आहे. पहिल्याच बॉलवर दुसऱ्या षटकाच्या विश्वनाथ जाधवने आपली गुणवत्ता सादर करण्याचा प्रयत्न केला. चांगलीच लाईन अँड लेंथ गुडलेनला बॉल पिच केला होता ऑप्शनच्या बाहेर. तो बॉलिंग पाथ छेडण्याचा प्रयत्न, ड्राईव्ह करण्याची इच्छा, बॅटची एज, कटर चांगले आहेत खरं तर गोलंदाज विश्वनाथ जाधवकडे, त्याचा वापर तो करतोय. फुल लेन बॉल यावेळेस पिचिंगला फॉलो करताना खेळायचा प्रयत्न. कव्हर पॉइंटला झेल आणि या महत्वपूर्ण झेल होता हे लक्षात घ्यायला हवं. द्यायचा आहे तर सर्वोत्तम प्रयत्न द्यायचा आणि तोच प्रयत्न थोडासा कमी पडलेला क्षेत्ररक्षकाचा. आणि कॅच दिवेशने प्रयत्न केले होते बघा. खराब क्षेत्ररक्षण तर मी नाही म्हणणार, प्रयत्न त्याचे खरंच चांगले होते, पण ते प्रयत्न यशस्वी झाले पाहिजे होते कारण ओमकार देसाईचा विकेट होता आणि ओमकारला संधी देणं म्हणजे स्वतःच्या पायावर धोंडा भरणं असं सुद्धा कित्येक सामन्यांमध्ये कित्येक स्पर्धांमध्ये आपण पाहिलेलं आहे. स्कोर झालेला आहे आतापर्यंत 8 धावा, 8 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट. चांगली सुरुवात खरं तर टीम PR जॅग्युअरशी. गोलंदाजांचा दबदबा, पण किती वेळापर्यंत. जरा वेळ काय थांबलो, विसरले का आम्हाला. बॉल लॉंग ऑन सीमारेषा पार. आजच्या दुसऱ्या दिवसातला पहिला षटकार. थँक्यू. स्कोर झालेला आहे तो म्हणजेच 14 धावा, 14 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स. षटकार येण्यासाठी खूप वाट पाहावी लागली. श्रीकांत शिंदे वॉरियर संघाला पण तो षटकार खेचलेला आहे गौरव जाधवने. ऑफस्टम्पच्या बाहेरचा बॉल. बॉल कुठे पिच करायचा हे सुद्धा गोलंदाजाचं एक शास्त्र असतं. प्रत्येक बॉल रिपिटेटिव्ह नसावा हे सर्वात महत्त्वाचं आहे आणि तेच कुठेतरी गोलंदाज विश्वनाथ जाधव यांच्या वतीने पाहायला मिळते. पालघरच्या धानेव गावातून बिलॉंग करताना सुप्रीमो ट्रॉफीचा मालिकावर ठरलेला हा अष्टपैलू खेळाडू आणि यावेळेस स्टेप आउट झाले. पदलालिकतेचा योग्य वापर, एक्स्ट्रा कव्हरला एक्स्ट्रा एफर्ट लावलेला अप्रतिम षटकार.
धावसंख्या 20 झाल्या. 20 लॉस ऑफ 2 आफ्टर 1.5. लास्ट बॉल. पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं विश्वकर्माने, ज्यांनी खर्च केला होता 7 धावा, मिळवल्या होत्या 2 विकेट. पण आता आयकॉन गोलंदाज विश्वनाथ जाधव यांच्या विरुद्ध 2 तगडे स्ट्रोक गौरव जाधव यांनी खेचलेले आहेत. एक काऊ कॉर्नरला, एक एक्स्ट्रा कव्हरला. आता त्यांना खेळायचा होता स्क्वेअर लेगला. गुडघ्यावर बॅलन्स करून पायांच्या स्ट्राईडला व्यवस्थित मेंटेन करून तो स्ट्रोक खेळण्याची इच्छा त्यांची होती, पण शेवटचा बॉल डॉट येते. 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटका समाप्तीनंतर स्कोर झालेला आहे 20 धावा. श्रीकांत शिंदे वॉरियर्स संघ आता चांगल्या स्थितीमध्ये येण्याचा प्रयत्न करतोय. ओमकार अजूनही सुरू झाला नाहीये आणि ठाण्यातले प्लेयर आता या मैदानाला आपल्या वतीनं अधोरेखित करण्याचा प्रयत्न करतायत, कारण या मैदानाने काल सुद्धा कित्येक रेकॉर्ड पाहिलेले आहेत आणि आज सुद्धा त्याच रेकॉर्डचे साक्षीदार आपण सर्व होणार आहोत. पण पाहूया 2 षटकांमध्ये तर दोन्ही संघांचा प्रतिसाद चांगला पाहायला मिळालेला आहे. पहिलं षटक गोलंदाजाचं आणि दुसरं षटक हे गौरव जाधवचं राहिलेलं आहे. आणि पाहूया तिसऱ्या षटकासाठी कोणत्या बॉलरला बोलवलं जाते. पुन्हा एकदा विक्रमलाच. म्हणजे एकदा नोकरी केल्यावर जर तुम्ही चांगलं काम करताय तर तुमचं प्रमोशन होतं. क्रिकेटच्या काय तेच आहे, चांगलं खेळा, तुम्हाला वारंवार संधी मिळेल. आणि म्हणूनच गोलंदाजांसाठी हे परफेक्ट ठरतं. जर तुम्ही गोलंदाज आहात, तुमच्या वतीनं कॅप्टनला मनासारखी कामगिरी मिळाली तर तुम्हाला वारंवार संधी मिळते आणि तीच संधी आता विक्रम विश्वकर्माला मिळालेली आहे. त्यांचं पहिलं षटक 7 धावांचं आणि 2 विकेट्स त्यांनी मिळवलेले आहेत. स्ट्रायकर साईडला फलंदाज आहेत ओमकार देसाई, ज्यांचा स्कोर आहे 2. गौरव जाधव नॉन स्ट्रायकर साईडला 17. फुल लेन बॉल होता, बॅकलिपला खाली घेतलं, पहिली धाव वेगाने पूर्ण केली, दुसऱ्या धावेची इच्छा होती, ओमकारने कॉल दिला आणि त्यानंतर नकार गौरवचा. अजूनही दोन्ही फलंदाज थोडंसं सावरून खेळत आहेत. 6 षटकांच्या क्रिकेटमध्ये जास्त घाई करायची नसते आणि तेच या दोन्ही फलंदाजांना ठाऊक आहे आणि त्याचमुळे प्रॉपर कॉलिंग देऊन ती धाव घेण्याचा प्रयत्न या दोन्ही फलंदाजाचा राहिलेला आहे. धावसंख्या जाते ती म्हणजेच 21 वर. 21 लॉस ऑफ 2. श्रीकांत शिंदे वॉरियर्स 30 इयर्स सकटच्या आतमध्ये, फाईन लेग, थर्ड मॅन, बॅकवर्ड पॉईंट आणि मिड ऑन. बाकी सर्व क्षेत्राच्या 30 इयर्स सकटच्या बाहेर. फुल टॉस, सीधी बॅट, नो बकवास. बॉल अगदी अंपायरच्या डोक्यावरून सीमारेषा पार. धावा मिळतील 4. फॅन्टॅस्टिक, फॅसिनेटिंग, फॅब्युलस बॅटिंग बाय गौरव जाधव. फुटवर्क खूप चांगलं आहे, ज्याला आपण मराठीत पदलालित्य म्हणतो. फुटवर्क गौरवकडे बेस्ट आहे. बॅकफूट फ्रंटफूट बॅलन्स करून ते खूप चांगलं खेळतायत. यावेळेस थोडंसं स्टेप आउट होऊन खेळले होते आणि तो चौकार प्राप्त केला आणि आता पूल केलंय. मी नाही थांबणार, जितकी ताकद आहे तितकी ताकद लावणार, संघाचा धावफलक पुढे नेणार. त्यासाठी एकतर्फी भूमिका फलंदाज गौरव जाधवची. आणखीन एक अफलातून षटकार. मी काल सुद्धा एक वाक्य बोललो होतो की आम्ही नेहमीच म्हणतो की वेल बिगन इज हाफ डन, पण आजकालच्या आधुनिक क्रिकेटमध्ये हे वाक्य तितकं चांगलं सूट होत नाही. सुरुवात तर गोलंदाजाने चांगली केली होती आणि त्याचमुळे वाटलं होतं की असंच प्रदर्शन प्रत्येक गोलंदाजाचं राहील. पण मागच्या षटकामध्ये 13 आल्या विश्वनाथ जाधवच्या, 2 षटकार गौरवचे आणि या षटकात आतापर्यंत आपण पाहिलं तर 11 आलेत. बॉल डिलिव्हर झाले 3. तर फलंदाजांनी आता जबाबदारी उचललेली आहे संघाच्या धावफलकाची. गौरव जाधव एकटाच खेळतोय, आपल्या संघासाठी धावा मॅन्युफॅक्चर करतोय, जिकडे स्ट्रोक खेळतोय तितके धावा मिळत आहेत. चांगला स्ट्राईक रेट त्याने मेंटेन केलाय. 337चा स्ट्राईक रेट आहे. 3 षटकार, 2 चौकार. आतापर्यंत फास्ट फॉरवर्ड बॅटिंग गौरवची. 27 वर ते पोहोचलेत आणि सांघिक स्कोर आहे 31. रिव्हर्स स्वीप खेळायचा प्रयत्न, पण क्षेत्ररक्षक आहे डी पॉइंटला. कनेक्शन झालंय हे महत्वाचं ठरतंय फलंदाज गौरव जाधवसाठी. सिंगल होईल ॲड, एकदा वाढते. धावसंख्या पोहोचते 32. 16 चेंडूंचा खेळ संपला आणि 16 चेंडूंच्या समाप्तीनंतर स्कोर 32 झालेला आहे टीम श्रीकांत शिंदे वॉरियर्सचा. वी आर एक्सपेक्टिंग 75 to 80 ज्या वेगानं स्कोर कार्ड चालू आहे. आणि अजूनही ओमकार देसाई त्या लयीमध्ये नाही आलेत, त्या ऑरामध्ये नाही आलेत. अजूनही ते थोडी वाट पाहत आहेत, कारण एका बाजूने जर स्कोर चालू आहे तर मग आपण थांबायला हवं. ते त्यांनी स्वीकारलंय. बघा शेवटच्या शेवटी बॅटचा फेस ओपन केला. क्षेत्ररक्षक आहेत बॅकवर्ड पॉईंटला डीपमध्ये. सिंगल कंप्लीट होते. कुठल्या चेंडूला तोडायचंय आणि कुठल्या चेंडूला सोडायचंय हे जेव्हा तुम्हाला कळतं
तेव्हा तुम्ही मॅच्युअर्ड होता आणि एका बाजूला जेव्हा स्कोर चालू आहे फलंदाज गौरवचा, तर ओमकार देसाई अजूनही थांबतात. त्यांना माहिती आहे की मला कधी गिअर शिफ्ट करायचं आहे. 5 चेंडूचा खेळ या षटकातला संपलाय. धावसंख्या आहे 33 धावा, 2 फलंदाज बाद. 33 लॉस ऑफ 2. नेक्स्ट बॉल. कव्हर्सला खेळले आहेत पण हा ट्रॅप होता. पण म्हणतात ना, हवा के साथ साथ घटा के संग संग, वाऱ्याच्या साथीने बॉल कव्हर्स, बॉडी लाईन पार, षटकार साधावा. तीन षटकांचा खेळ संपलेला आहे. मागचं षटक 19 धावांचं राहते. स्कोर झालेला आहे तब्बल 39 धावा. 39 रन्स, लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. काय खेळ चालू आहे. टॉस साठी दोन्ही कॅप्टन्स, विटाव्याचा चिंतामणी आणि अभिजित पवार प्रतिष्ठान. विश्वनाथ. ओ, स्टम्प्स मोकळ्या ठेवल्या होत्या. यष्टीविधी चेंडू हाताळायचा होता. लेग स्टम्पच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय. सुरुवात या षटकाची व्हाईट बॉलने जाते. धावसंख्या पोहोचते 40. विश्वनाथ सुद्धा चलाक गोलंदाज म्हणून ओळखला जातो. ओमकारचा स्टान्स पाहून त्यांनी फुल लेन बॉल ठेवला होता, जेणेकरून ओमकारला परत मागे फिरण्याची संधी मिळणार नाही. पण पुन्हा एकदा सुदैवानं ओमकार बचावलेले आहेत. आज खेळपट्टीवर थांबतायत. ऑफ स्टम्पच्या बाहेरचा बॉल ऑन साईडला खेळायचा होता मिड विकेटला. बॅट्समिंग चांगली आहे, बॅकलिप चांगली आहे, पण कोणत्या झोनमध्ये खेळायचं आहे अजूनही ते समीकरण काय सुटत नाहीये. ओमकार देसाईचं थोडं स्ट्रगल त्यांचं चालू आहे. 7 चेंडू त्यांनी फेस केले, 4 धावा बनवलेले आहेत. अजूनही स्कोरिंग स्ट्रोक त्यांचा पाहायला मिळत नाहीये. स्कोर झाला 39. सुरुवात या षटकाची डॉटने. ओफ, बॉल हवेत. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे. पुन्हा एकदा हव्याची मिळते साथ आणि ओमकार देसाईचा TWPL मधला पहिला षटकार. चला प्रीतेशची आपली टीम रेडी आहे पुढच्या सामन्यासाठी. टॉससाठी चला रेडी राहा. मला असं गृहीत धरतोय मी, फ्रेश किट तुम्ही घेतली असेल. लॉंग ऑन क्षेत्ररक्षक आहे, जास्त अवघड नाहीये, पण कदाचित ती पद्धत चुकीची होती झेल टिपण्याची, पण निभावलेलं आहे. ओमकार देसाईचा खेळ जो आता सुरू झाला होता तो संपतोय. ओमकार कॅचआउटच्या स्वरूपात बाद. धक्का तिसरा. श्रीकांत शिंदे वॉरियर्स. प्रथम भोईर हे नवीन फलंदाज दाखल होत आहेत. ओमकार देसाई यांची बॅट तळपायची आता कुठेतरी सुरू झाली होती, पण त्यांना बाद होऊन परतावं लागते. थोडीशी निराशा, कारण आपल्याकडे जेव्हा चांगलं क्रिकेट असतं आणि संघ मालक आपल्यावर विश्वास ठेवतात, अशा वेळेला त्यांच्या अपेक्षांवर आपण जेव्हा खरं उतरत नाही, थोडीशी निराशा तर होतेच. आणि तेच भाव ओमकार देसाई यांच्या चेहऱ्यावर पाहायला मिळाले. पण असो, चांगली गोलंदाजी विश्वनाथ जाधवची. ज्या विश्वनाथच्या विरोधात दुसऱ्या षटकामध्ये 2 षटकार गौरवने खेचले होते, तो तर नॉन स्ट्रायकर सेंडला आहे. आणि स्ट्रायकर सेंडला नवीन फलंदाज तुम्हाला पाहायला मिळत आहेत. प्रथम भोईर. धावसंख्या आहे 46 धावा. आतापर्यंत 21 चेंडूचा खेळ संपलाय. 21 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या 46. स्कोर चांगल्या स्थितीमध्ये आहे. पण पाहूया तो आणखीन किती पुढे घेऊन जाता येईल टीम श्रीकांत शिंदे वॉरियर्सला. PR जॅगोर्स कडून चांगलंच पुनरागमन विश्वनाथ जाधवचं. ओ, फोर्स केलंय, काय बॅकफुटला बॅलन्स करून बॉलला पाठवलंय कव्हरच्या पलीकडे. सुरुवात करावी तर अशी. माझा क्रमांक कोणता आहे त्या गोष्टीवर मी विश्वास ठेवत नाही. मी काय आहे माझ्या संघासाठी त्यावर माझा विश्वास आहे. आणि आक्रमक फलंदाज हीच ख्याती भोईरची. चौकार. आणि अशा पद्धतीनं
थँक्यू. 50 फॉर टीम श्रीकांत शिंदे वॉरियर्स. 50 धावा पूर्ण झालेले आहेत आणि 20 मिनिटाचा कालावधी तुमचा संपलेला आहे. म्हणजे तुम्ही पहिला टप्पा जो 20 मिनिटांचा आहे तो कंप्लीट केलेला आहे. लक्षात असू द्या, वेळ तुम्हाला अधूनमधून सांगितलं जाईल. कॅप्टन सुद्धा वेळ मॅच करून घ्या अशी विनंती आम्ही करतोय. मग तो डाव पहिला असू द्या किंवा डाव दुसरा असू द्या, वेळ जितकी घ्याल तितकी नोंदवली जाईल. प्रथम पुढचा बॉल वाईड यॉर्करची रेंज आहे खरं तर विश्वनाथ जाधवकडे आणि त्याच रेंजवर तो काम करतोय. मी मागच्या षटकात देखील ती चर्चा केली होती. एक वाईड रेंज आहे बॉलच्या पिचिंगची विश्वनाथ जाधवकडे आणि त्याचवर तो काम करतोय, म्हणून त्याला अनलाइज करणं लवकर नवीन फलंदाजांना जमत नाही. ओंकार देसाई सुद्धा थोडेसे वेळ घेताना पाहायला मिळाले या डावामध्ये, पण त्यांनी सुद्धा षटकार खेचून ती वापसी या षटकातच केली होती. बॉल परत टाकावा लागेल. एक्स्ट्रा रन मिळते. धावसंख्या 51 51. धावा स्कोर कार्डवर. प्रोजेक्टेड स्कोर जवळपास 81-82. शार्प इनकटर. या स्पर्धेतला सर्वोत्तम इनकटर म्हणता येईल इतका टर्न या बॉलवर विश्वनाथ जाधवने दिला होता. चौथ्या षटकाचा शेवट डॉटने झालाय. 4 षटकांचा खेळ संपलाय. धावसंख्या पोहोचते 4 षटकांच्या समाप्तीनंतर 51 धावा. 3 फलंदाज बाद. 51 लॉस ऑफ 3. खेलो जी जान से प्रेसिडेंट कप मागच्याच महिन्यात म्हणजे याच महिन्यात तुम्हाला पाहायला मिळाला दादोजी कोंडदेव स्टेडियमवर. जसं ॲफिलिटेशन टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडियाचं होतं आणि पहिली भव्य स्पर्धा भारतातली ज्या ठिकाणी राज्यस्तरीय क्रिकेटला पहिल्या क्रमांकाचं बक्षीस 1 करोड रुपये दिले गेलं बिहार ब्लास्टर्सने. ते 1 करोड रुपयांचं बक्षीस आणि तो बहुमान जिंकलेला आहे. तर अशा स्पर्धा तुम्हाला टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीनं आगामी काळात पाहायला मिळतील. ही स्पर्धासुद्धा ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या वतीनं अफिलेटेड आहे, ज्याचे अध्यक्ष राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब ज्यांचं नेतृत्व या संघटनेला लाभलेलं आहे. तसेच ठाणे मुंबई कोकणाचे महाराष्ट्र झोन 1चे हेड आदरणीय अभिजितजी दरेकर साहेब यांचं जो मार्गदर्शन ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगला लाभलेलं आहे. आदरणीय निखिलजी बुडजडे चे एडी ट्रॉफीचे आयोजक सुद्धा आहेत आणि या स्पर्धेचे ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे ते अध्यक्ष आहेत. आदरणीय अभिजितदादा पवार विद्यमान नगरसेवक चे उपाध्यक्ष आहेत ठाणे वॉर्ड प्रीमियर लीगचे. तर या सर्व मान्यवरांनी एकत्र येऊन क्रिकेटला मोठं स्वरूप देण्याचं काम केलेलं आहे. वेळ तुमची चालू आहे, लक्षात घ्या. टाइमर इज ऑन. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत जुगेश यादव जे कॅप्टन आहेत टीमचे. ओव्हर द विकेट फुल टॉस बॉल ड्राईव्ह केलंय. तितकं एलिव्हेशन तर मिळत नाही. बॉल लॉंग ऑफला अडवला जाईल. सिंगल होते कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही घेतला जात. एकदा मिळते. एकदा वळून धावसंख्या पोहोचते आता 52 एकट्यावर 52. मला असं वाटतं की गौरवला खूप जास्त ब्रेक मिळाला. जी रिदम त्याची तिसऱ्या षटकामध्ये होती, दुसऱ्या षटकामध्ये होती, ती रिदम मागच्या षटकामध्ये थोडीशी कमी झाली. कारण तो एक मोमेंट असतो फलंदाजाचा जो त्याला कंटिन्यू करायचा असतो. पण जेव्हा तुम्हाला एक पॉज येतो, तुम्हाला थांबावं लागतं, अशा वेळेला मग तुम्हाला ती रिदम नाही मेंटेन करता येत. थोडा वेळ थांबलो आहे आपण. पंचांच्या निर्णयासाठी tenniscricket.in आपण पुन्हा एकदा भेट देतोय. फेअर बॉल आहे की नाही? नो बॉल आहे. चला, इम्पॅक्ट ओव्हर द वेस्ट असंच पंचांना जाणवलेलं आहे. पुढचा बॉल फ्री हिट आहे. संधी मिळते आता पुन्हा एकदा श्रीकांत शिंदे वॉरियर संघाच्या फलंदाजांना. मिस्टर भोईर जे याच क्षणाची वाट पाहत होते आणि तो क्षण त्यांना आपल्या संघाच्या नावावर करता येतोय का पाहूया. स्कोर 53. पुढचा बॉल फ्री हिट. जुगेश बॉलिंग ट्रॅकवर. ओव्हर द विकेट. ओ फुल लेंथ बॉल होता. एक्स्ट्रा कव्हरला ड्राईव्ह केलाय. मोठा गॅप तो शोधलाय. क्रॅकिंग कव्हर ड्राईव्ह. बॉल सीमारेषा पार. चौकार. काय खेळ चालू आहे.
आत्मविश्वास असावा तर असा. एकूण एक फलंदाजांनी आत्मविश्वास दाखवलाय. पुन्हा एकदा मी तोच उल्लेख केलेला की सुरुवात कशी झाली होती. पहिल्या 2 बॉलवर 2 आघाडीचे फलंदाज बाद झाले, पण त्यानंतर जो खेळ गौरवने सांभाळला, मध्ये 7 ओमकार चिम्या आले आणि आता प्रथम भोईर सुद्धा सुरू झालेला आहे. म्हणजे मधल्या फळीत स्ट्रॉंग बॅटर्स आहेत. बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी हा स्टॉक बॉल आहे जुगेचा आणि त्यांनी तो योग्य त्या वेळी वापरलेला आहे. बॉल टर्न होतोय, रिस्ट मोमेंट होती, थोडासा बॉल उशिरा डिलिव्हर्ड केला आणि प्रथमने स्ट्रोक अगोदर ऑफर केला, टायमिंग नाही जुळलं आणि या सर्व घटनेमध्ये फायदा झालेला आहे जुगेशचा आणि टीम पी आर जॅग्युअरचा. डॉट बॉल. आता पुन्हा एकदा रणनीतीमध्ये बदल केलाय, स्ट्रॅटेजीमध्ये डायव्हर्जन पाहायला मिळालंय, योजना बदल ज्याला आपण म्हणतो. ऑफस्टमच्या बाहेर बॉल ठेवला, गुडलेनला ठेवला होता. जास्त काय वेग नव्हता, जास्त काय वळण नव्हतं, पण एक रिदम होती गोलंदाज जुगेश यादवची जी व्हेरिएशनवर आधारित आहे. आणि आणखीन एक डॉट बॉल, बॅक टू बॅक 2 डॉट बॉल जुगेश यादवचे. जुगेचा पुढचा बॉल. हो, ऑफस्टमच्या बाहेरच्या बॉलला मेरिटवर खेळताना एक्स्ट्रा कव्हरला, पण फ्री होम डिलिव्हरी. प्रथम भोईरचा खेळ संपला, कॅच आउट. चला मिस्टर जोंधळे मैदानात दाखल होत आहेत. विकेटचा शोध जुगेशने घेतलेला आहे. कॅप्टनला तर ती कामगिरी करायचीच आहे, कामगिरीपासून दूर पळून चालत नाही आणि जुगेशने ती कामगिरी स्वीकारली आणि विकेटचा शोध सुद्धा घेतला. पुढचा बॉल ओव्हर द विकेट. पुन्हा एकदा बॅक ऑफ द हँड, बॉलला खेळले कव्हरला, क्षेत्ररक्षक पोचतात बॉलवर. सिंगल कंप्लीट वेगानं केली. दुसऱ्या धावेची इच्छा होती, पण ती इच्छा थांबून ठेवली. मिळते फक्त एकच धाव. षटक खूप चांगलं सांभाळलंय. 5 चेंडूचा खेळ संपला, शेवटचा एक बॉल बाकी. स्कोर झालेला आहे सारिकाताई 58 धावा. हे षटक तब्बल 7 धावांचंच राहिलेलं आहे आतापर्यंत. इकॉनॉमिकल राहून विकेटचा शोध सुद्धा जुगेशने घेतलेला आहे. दॅट वॉज परफेक्ट कमबॅक बाय हिम फॉर हिज टीम. बाउन्सचा अंदाज घेताना बॉलला आडव्या बॅटने खेळलंय. काऊ कॉर्नरला क्षेत्ररक्षक त्याकडे पोहोचण्याचा प्रयत्न करताय, पण तरी देखील फायदा नाही उतरणार, कारण बॉल जाईल काऊ कॉर्नर सीमारेषा पार, आउट ऑफ ग्राउंड, सिक्सर. 5 षटकाचा खेळ संपला. धावसंख्या आहे 64. चला स्कोर झालाय 64 धावा. 5 षटकाचा खेळ चालू. चला वेळ किती झाले अंपायर्स, वेळ वजापती करून घ्या. म्हणजे 58ला म्हणजे 2-8 ओके ना. चला ओव्हर रेट ओके. चला चला आपण आता टाइमपास नको. क्षेत्ररक्षकांनी आपापल्या जागेवर चला. चला आपापल्या जागेवर, आपल्या जागेवर थांबू नका. 5 षटकाचा खेळ संपलाय, 64 झाले आहेत. म्हणजेच स्कोर या दुपारच्या सत्रात जितका बनायला हवा होता तितका तर बनलेला आहे, पण अजूनही 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. लेट्स सी पुढच्या 6 बॉलवर. हॅलो हॅलो. गणेश दाभेकर यांच्याकडून सुद्धा एक बक्षीस आहे, जे D99 स्पोर्ट्सचे ओनर आहेत. कोणी फलंदाज जर 50 बनवेल एक लेजेंडरी एडिशन बॅट, कुठला गोलंदाज जर हॅट्रिक किंवा मेडन घेईल तर त्यांना सुद्धा ब्रँडेड शूज मिळतील. हो क्या बात आहे. स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, कॉन्फिडन्स ऍट हिज पीक. बॉल थेट जाईल सीमारेच्या पार. कडक बेधडक बॅटिंग, सिक्सर.
कडक स्ट्रोक, कडक. प्रथमेशने तो कडक स्ट्रोक खेळलेला आहे. म्हणजे पाहतच राहावा. रिप्लेमध्ये tennisaki.in वर तुम्ही पुन्हा एकदा रिवाइंड करून तो स्ट्रोक पाहू शकता, रिप्लेजमध्ये पाहू शकता. काय स्ट्रोक खेळलाय, नेत्र दीपक स्ट्रोक. पुढचा बॉल, राऊंड विकेट. पायात टाकलाय बॉल, गोलंदाज देखील तितकाच हुशार आहे. बॉलला फ्लाईट दिली होती, फुल लेंथ बॉल होता, ऑन साईडला बॅटचा फेस क्लोज केला, मिड विकेटला सिंगल कंप्लीट. सेकंडचा कॉल नाही दिला गेला. एकदा वाढते धावसंख्या पोहोचते 71. गौरव जाधव, म्हणजे याला तर आपण कुठे विसरूनच गेलो होतो नाही का. 41 वर पोचले ते बघता बघता. दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये त्यांचं नाव अधोरेखित झालं होतं, हायलाईट झालं होतं, पण थोडेसे स्ट्राईक पासून दूर थांबले. पण पाहूया, ही योग्य वेळ आहे परत येण्याची. 4 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या डावातला. फुलटॉस, थोडा वेळ काय थांबलो, विसरले का मला, हेच सांगतोय गौरव. अर्धशतकाच्या उंबरठ्यावर, नॉट आउट 47. स्कोर 77. 4 फलंदाज जरी बाद झालेत, पण स्कोर चांगल्या स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. आणि याच षटकात आपण जर पाहिले तर 2 षटकार, 1 सिंगल. पूर्णपणे या शेवटच्या षटकावर जितकं काही योगदान द्यायचंय ते योगदान आतापर्यंत पहिल्या 3 बॉलवर दिलंय. पण अजूनही पुढचे 3 बॉल्स बाकी आहेत, जे खूप महत्त्वाचे आहेत. गोलंदाजाचं पुनरागमन अपेक्षित आहे, कारण जर तुम्हाला शेवटच्या षटकासाठी राखून ठेवलंय तर 100% तुमच्याकडे काहीतरी आहे असं कॅप्टनला वाटतं. जे इतरांना जमत नाही ते मी जमून घेतो. आणि गौरवला माहित होतं की त्याचा स्कोर काय. या स्पर्धेतली तिसरी 50, तिसरं अर्धशतक जाते गौरव जाधवच्या नावावर. अभिनंदन. D99 स्पोर्ट्सच्या वतीनं एक लिमिटेड एडिशन, लेजेंडरी एडिशन बॅट. चला चला, वेळ संपली. चला मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा, मॅच ऑन ठेवा. चला, थांबू नका, थांबू नका. स्कोर 77. फॅन्टॅस्टिक बॅटिंग यार. काय खेळलाय गौरव, म्हणजे सगळ्यांचं लक्ष ओमकार देसाईवर होतं, पण गौरवने भाव खाऊन गेलेला आहे आणि खूप चांगला खेळ त्यांनी सादर केलेला आहे. ठाण्यातलं क्रिकेट किती वैभवशाली आहे त्याचं प्रमाण गौरवने दिलंय. आणखीन एक, आम्हाला नाही पडत तडजोड, आम्ही फक्त करतो तोडफोड. चालू आहे गौरव जाधवची लॉंग ऑन क्लिअर सिक्सर. षटकारांची तिकडी पूर्ण केलेली आहे. लगातार 3 सक्सेस, म्हणजे या षटकात एकूण 4 षटकार, 25 धावांचा षटक राहिलंय. स्कोर झालाय 89. 89. लॉस ऑफ 5. स्टील लास्ट बॉल. पुढचा बॉल, लास्ट बॉल. आणि हा योग्य टप्प्यावर आहे. ऑफस्टम्पच्या बाहेर ठेवला होता, हलकासा टर्न मिळाला नव्हता आवाक्यात. गौरवच्या पण टाळ्या झाल्याच पाहिजे गौरव जाधवसाठी, ज्यांनी तो खेळ आपल्या संघासाठी खेळलेला आहे, आपल्या संघाला चांगल्या स्थितीत नेलेलं आहे. स्कोर झालाय 89, जिंकण्यासाठी 90. 36 चेंडू 90 धावांची गरज आहे. आपण टॉस बॉक्स मध्ये टॉस फॉर द नेक्स्ट मॅच. टॉस करून घेतोय. टॉस आहे 2 संघादरम्यान, विटाव्याचा चिंतामणी आणि अभिजित पवार प्रतिष्ठान. चला, विटाव्याचा चिंतामणी आणि अभिजित पवार प्रतिष्ठान दोन्ही संघ. विटाव्याचा चिंतामणी संतोषजी तोडकर संघ मालक आणि अभिजित पवार यांचा अभिजित पवार प्रतिष्ठान, या 2 संघांमध्ये होते आजच्या दिवसाची दुसरी लढत. ठाणेवाड प्रीमियर लीग 2026 पर्व दुसरं. दोन्ही संघांनी ताबडतोब कॉमेंट्री बॉक्सच्या बाजूला असलेल्या टॉस बॉक्स एंडकडे आपली उपस्थिती दर्शवावी. आपल्याला एकूण 12 मॅचेस टोटल कव्हर करायच्या असतात, डे अँड नाईट मॅचेस. त्यामुळे प्रत्येक संघामध्ये 16 इंडियन आयकॉन, 16 ठाणे आयकॉन आणि नामवंत गुणवंत असे प्रतिभाशाली ठाणे शहरातले खेळाडू. सो टॉस इज ऑन. संतोष तोडकर संघ मालक. धन्यवाद. मी लेजेंडरी क्रिकेटर ज्यांनी टेनिस जगतामध्ये आपलं नाव आणि लेदर क्रिकेटमध्ये आपलं नाव कमवलं, ते भरत मेयर सर. आणि
चला विटाव्याच्या चिंतामणी आणि अभिजित पवार प्रतिष्ठान या भरत मेहर सरांच्या शुभचे टॉस होईल. लेजेंड हे असेच असतात, अगदी साधे पण त्यांच्या क्षेत्रामध्ये प्रभावी. भरत मेहर ज्यांचं क्रिकेट तुम्ही आम्ही सर्वांनी जवळून पाहिलेलं आहे, जे दिसताना इतके साधे दिसतात, पण भरतजी दोन कॅप्टन सांगतात की थोडी चर्चा भरतजीची करा. भरतजी काय वाटते हे भव्य स्वरूप पाहून? कारण भव्यता तुम्हाला आणखीन जास्त प्रभावी बनवते, तुम्हाला आणखीन चांगला क्रिकेट खेळता येते. तर या TWPLच्या सेकंड सीझनच्या या भव्यतेकडे पाहून नेमकं काय वाटते? एक्स्ट्रीम म्हणजे खूपच छान ऑर्गनाईज केलं आहे. मी खरंच कॉंग्रॅच्युलेशन करेन सगळ्यांना. खूप छान म्हणजे असं वाटतं की कुठे इंटरनॅशनल टेनिससाठी आलेलो आहे. मग आता तुमच्यासाठी खुलं होतं हे व्यासपीठ, मग तुम्ही सुद्धा खेळू शकला असता, पण थोडं नेट्समध्ये किंवा विद्यार्थी घडवण्यामध्ये ते बिझी आहेत. काय सांगा कोचिंगचा अनुभव थोडक्यात? नाही, आता MCAचा कॅम्प पण चालू आहे अंडर-19चा, तिथे मी कोच आहे आणि परत मग नंतर टाइम नाही म्हणून मी फॉर्म नाही भरला. बरंच सर एक प्रश्न आहे, या स्पर्धेबद्दल काय सांगाल? ठाण्याचं क्रिकेट, आपण पण ठाणेकर आहात. हे ठाण्याच्या मुलांसाठी चांगला प्लॅटफॉर्म मिळासाठी स्पर्धा एकदम सुपर्ब केलेली आहे. खरंच कौतुक सगळ्यांचं. खरंच थँक्यू सर. चला या वर्षीचा मान कोणाच्या नावावरती आपण पाहणार आहोत? चला दोन्ही कॅप्टनचा विटाव्याचा चिंतामणी कॅप्टन या आणि अभिजित पवार प्रतिष्ठान. चला या टॉससाठी या मित्रांनो, जास्त वेळ घेऊ नका. एक कॅप्टन डावीकडे या. हां चला, आता टॉस तुम्हाला मी दाखवतोय. ठाण्याच्या एका बाजूला TWPL आहे, TWPL किंवा टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया ITCSF. कॉल टॉसच्या अगोदर द्या, सोपं जाईल. कॉईन लपून स्पिन करा. कोण कॉल देईल? चला विटाव्याचे चिंतामणी कॅप्टन देतील कॉल. ITCSF हा कॉल आहे आणि नाणेफेक त्यांनी जिंकले. ITCSF. धन्यवाद बरंजी, दोन्ही कॅप्टनला शुभेच्छा द्या. थोडक्यात मी चर्चा करीन दोन्ही कॅप्टनशी. चला टॉस जिंकलाय, निर्णय काय असेल? आम्ही फिल्डिंग करू. काय वाटतं तुमचा अनुभव? कालचं देखील क्रिकेट तुम्ही पाहिलं आणि आता सुद्धा सुरुवात खराब होऊ नये फलंदाजांनी चांगला स्कोर सेट केलाय. फिल्डिंग करू, पहिले कमीमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू, एक टप्प्याने फॉलो करू. एका गोलंदाजावर अवलंबून राहून नाही चालणार, तर एक बॉलिंग युनिट जे तुमच्या संघामध्ये आहे त्याबद्दल थोडक्यात माहिती. नाही, आमच्याकडे बॉलिंग अटॅक पण छान आहे, बॅटिंग पण छान आहे. करू कोऑर्डिनेशन करून सगळं. कोऑर्डिनेशन तुमचं होईल, पण आयकॉनचं काय? तर आयकॉन कोण आहे तुमच्या संघामध्ये? आमच्या टीममध्ये आयकॉन कृष्णा सर आहेत, ते येत आहेत. क्या बात आहे, म्हणजे एक चांगलं क्रिकेट तुम्हाला 100% पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षण निवडलेलं आहे चिंतामणी संघाने आणि अभिजित पवार प्रतिष्ठान अयाज करायचे, फलंदाजी बैटिंग करनी है. क्या सोचे? कल तो पूरा दिन आप स्टेडियम में थे, क्या एक्सपीरियंस रहा कल का और आज का? एक्सपीरियंस तो बहुत अच्छा है. अभी तक के देखिए कैसा है, नाइट में कम रन हो रहा है. अभी तो हवा चालू है तो देखते रन ज़्यादा बनाने की कोशिश करेंगे. आज अयाज का कौन सा रोल देखने मिलेगा, बैटर या बॉलर? ऑलराउंडर. तो जब आपके पास कैप्टनसी आते हैं तो खुद का सोचना जरूरी है कि पूरी टीम का? आपका मानना क्या है? पूरी टीम का खुद का. चलिए देखते हैं आपकी टीम कैसे काम करते हैं. ऑल द बेस्ट उसके लिए. टॉस जिंकून विटाव्याचा चिंतामणी संघ क्षेत्ररक्षण निवडलेला आहे आणि अभिजित पवार प्रतिष्ठानला करायचे फलंदाजी. दोन्ही संघादेव शुभेच्छा. आपण आहोत tenniscricket.in या यूट्यूब वाहिनीवर पाहतोय ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2. जाऊया समालोचक कक्षामध्ये. आवाज ऐकूया ठाण्याचं वैभव. समालोचक तितकेच चांगले ते सूत्रसंचालक आहेत आदरणीय बंटी देसाई सर. थँक्यू. थँक्यू. आपण ऐकलं मनीष पाटील यांच्यासारखा एक सुंदर आवाज. क्रिकेट समालोचनामध्ये मराठीचं जादू उछलता है. आपण आहोत ठाणा वॉर्ड प्रीमियर लीग 2026. मंडळी, ठाणे शहराचं क्रिकेट आहे, ठाणे जिल्ह्याचं क्रिकेट आहे. ठाणे जिल्ह्याच्या क्रिकेटला धन्यवाद भरत मेहर सर, ज्यांचा इन कटर, आउट कटर, बीट इन एअर, फ्लाईट इन एअर असे विविध प्रकारचे चेंडू हाताळणारा असा एक दिग्गज खेळाडू भरत मेहर सर, लेजेंडरी क्रिकेटपटू. आज त्यांनी भेट दिली. हिअर वी गो, द मॅच इज ऑन. आपण नाण्याची एक बाजू पाहिली, नाण्याची दुसरी बाजू आता आपण पाहतोय. टार्गेट आहे ते 90 धावांचं लक्ष्य आहे आणि पहिला चेंडू पायामधून सुटला बाहेर. मागे एक धाव निश्चित मिळते. इनसाइड एज होती त्यामुळे एक धाव आणि सुरुवात केली. श्री गणेश हा केला, खाता उघडलंय. ओपन द अकाउंट विथ द सिंगल नाव. 90 धावा जर तुम्हाला करायच्या तर प्रत्येक षटकामध्ये कमीत कमी एक मोठा फटका अनिवार्य आहे. पॉवर प्लेचं षटक फार महत्वाचं. आता पंकज फारेनकडनं
रिव्हर्सचा फटका सरळ हातामध्ये पॉइंटच्या सर्कलमध्ये आहे. रिव्हर्स म्हणजे स्विचिटचा फटका खेळताना आपली नजर, आय अँड हँड कॉर्डिनेशन, चेंडूची निवड, आपली बॉडी पोझिशन, या 4 गोष्टी महत्त्वाच्या. पण इथे कनेक्शन झालं, धाव मिळाली नाही. यावेळी पुन्हा एकदा टप्पा प्रतिम, सुंदर गोलंदाजी, नाईस स्केलअप डिलिव्हरी. फलंदाजाला पाहिलं, फलंदाज स्विचिटच्या पवित्रात ते रिव्हर्स खेळण्याच्या पवित्रात ते चेंडूला हळूहळू सोडलं, चेंडू थोडा खेचून टाकला, फलंदाजाला चकित केलं. वेल बॉल्ड बाय द बॉलर. चतुराई के साथ कल्पकता का ये बहुत ही बड़ा यहाँ पर नजराना पेश करते हुए गेंदबाज अपने फार एंड से, रुस्तम जी के एंड से. इस बार अच्छी गेंद, फिर एक बार गति से परेशान किया है. कभी स्लोअर वन, कभी पेस, उसका मिश्रण करते नजर आ रहे हैं. गति में मिश्रण कर रहे हैं गेंदबाज. आपके पास गति हो ना हो, लेकिन आपके पास एक्यूरेसी और अनुशासन, नियंत्रण काफी अहम है गेंदबाज के पास, वही दर्शाते हुए इस बार कदमों के साथ आगे बढ़े, ड्राइव किया, लेकिन सीधा खिलाड़ी के पास तेजी के साथ ड्राइव किया था. इसके लिए फोर्सिंग ड्राइव था. खिलाड़ी सर्कल के ऊपर खड़े हैं मिड ऑन क्षेत्र में, बिना कोई रन के. काफी दबाव महसूस करेंगे क्योंकि 4 बिंदी गेंद आई हैं. डॉट डिलीवरी. इस बीच गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर सज्ज. फिर एक बार चतुराई के साथ गति में परिवर्तन किया, लेकिन इसको जल्दी भाप लिया, नाप लिया और तोल दिया. डीप लॉन्ग ऑफ क्षेत्र के बाहर 4 रनों के लिए गेंद फरार. ओवर की आखिरी गेंद पर चौका लगाकर इरादे तो जाहिर किए हैं, लेकिन एक ओवर यहां पर खत्म होता हुआ 6 रन. हालांकि 90 रन चाहिए, इसका मतलब अब 84 रन चाहिए आने वाली 5 ओवर में. और आपके सूचना के लिए हम ये बता दें कि पार्किंग आज बंद की गई है. पुलिस महकमा का ये ग्राउंड है, साकेत पुलिस ग्राउंड. इसके लिए अब आपको पार्किंग, स्पेशल पार्किंग दी है गेट नंबर 1 से. आप वहाँ से अंदर आइए, अपनी 4 व्हीलर 2 व्हीलर लेकर मैच का लुत्फ उठाइए और वहाँ से ही आप बाहर निकलिए. चलिए मैच की शुरुआत. पहले ओवर में 6 रन. एक ओंकार देसाई इंडियन आइकॉन और दूसरी तरफ है विश्वनाथ जाधव. दोनों दिग्गज खिलाड़ी टेनिस जगत में अपने नाम से परिचय इन्होंने दिया है. ठाणे वार्ड प्रीमियर लीग में ठाणा क्षेत्र के खिलाड़ियों को अनुभव मिले, वो अनुभव साझा करें और अपनी प्रतिभा को और ऊंचा करें. इसके लिए काफी बड़ा सोच विचार अध्यक्ष निखिल बुरजुड़े और उपाध्यक्ष अभिजीत पवार इनका और पूरी कमेटी इस विचार को आगे लेके जाती हुई. इस बीच राजकुमार की एक गेंद, अच्छी गेंद, अलग एक्शन के साथ निकलते हैं, शॉर्ट रनअप के साथ राउंड द विकेट. गेंद को ऑफ स्टंप के बाहर रखा और अंपायर ने वार्निंग दी है कि आप डेंजर जोन में आ रहे हैं. इस बीच दूसरी गेंद. इस बार काफी बढ़िया गैप को ढूंढ लिया था, पुल किया था, शॉर्ट ऑन पुल जैम, और शॉट को जमीन के साथ रखा इन्होंने, सतह के साथ. वहां पर कोई खिलाड़ी मौजूद नहीं है, इसके लिए चली जाएगी सीमा रेखा पार. 4 रन के लिए फरार. काफी तगड़ी धूप है, उष्ण वातावरण है, काफी गर्मी का एहसास, लेकिन तभी भी जबरदस्त उत्साह के साथ यहाँ पर क्रिकेट खेला जा रहा है. tenniscricket.in के माध्यम से काफी दर्शक इस मैच को पूरी जगत में देखते हुए, पूरी दुनिया भर में काफी जबरदस्त ये प्रतियोगिता. हम बार बार इसका जिक्र करेंगे क्योंकि ठाणे से, मिट्टी से हम भी जुड़े हैं. ठाणे की मिट्टी की ये सुगंध गंध जो है क्रिकेट के माध्यम से पूरी दुनिया में लेके जाएगी ये टूर्नामेंट. प्रतिभा, टैलेंट जो है खिलाड़ियों में, उनको अच्छा एक प्लेटफॉर्म भी मिल रहा है इससे. इस बार अच्छा स्ट्रोक है, हवा से बातें करती हुई गेंद डीप लॉन्ग ऑन को क्लियर करेगी और अंपायर के दोनों हाथ ऊंचे. जी हां,
ये तो लय भारी गगन भारी षटकार। पार्किंग की सुविधा इस बार आपको गेट नंबर 1 से है। आप वहां से आइए अपनी गाड़ी लेकर, 4 व्हीलर 2 व्हीलर, और वहां पर पार्क कीजिए। चलिए, इस बार अच्छी गेंद, परिवर्तन तोड़ के गेंद को शॉट रखा। उठी गेंद पटकने के बाद वो बाउंस को जज नहीं कर पाए, अंदरूनी किनार लगा। 1 रन जरूर मिला, लेकिन स्ट्रोक में आत्मविश्वास बिल्कुल नहीं झलका। 90 रन का लक्ष्य है। हर गेंद इंपॉर्टेंट है, यहाँ पर हर गेंद गिनी जाएगी, हर रन गिना जाएगा। हर गेंद और रन की अहमियत काफ़ी है इस टूर्नामेंट में 6 ओवर के मुकाबले में। राजकुमार, सेकेंड मैंडेटरी पावर प्ले का ओवर जारी। इस बार बहुत ही बढ़िया पिक किया है गेंद को, बल्ले के बीचों बीच, बॉडी पोजीशन, स्विंग ऑफ द बैट, परफेक्ट मिश्रण। गेंद चली गई है दर्शक दीर्घा में 6 रन के लिए। आपको ऐसे ही शॉट्स खेलने होंगे लगातार, बार बार गेंदबाज के ऊपर हल्ला बोल करना होगा, परेशान करना होगा। स्कोर छलांग लगाता हुआ 23 रन, 23 ऑन द बोर्ड। इस बार ये कमाल का पुल है, पावरफुल है, ब्यूटीफुल है, वंडरफुल है, सक्सेसफुल है, इंपैक्टफुल सिक्सर। ये तो टॉप ऑफ द एज लगी थी गेंद, लेकिन इसके पीछे जो ताकत को झोंक दिया था, इसके लिए गेंद चली गई हवा के संग संग। 6 रन के लिए फरार। अब हर ओवर में चाहिए थे 15 रन। पहले ओवर में आए 6 रन, लेकिन इसके बाद के ओवर में आए 23 रन, यानी टोटल स्कोर 29। अब तक की मैच की यह कहानी स्कोर बोर्ड की जुबानी 29 फॉर नो लॉस। काफी बढ़िया शुरुआत मिली है आपको, कदम दर कदम इसके ऊपर चलना होगा अगर विजय का लक्ष्य के पास पहुंचना है तो। आज वैसे भी सैटरडे है और काफी आज 40 डिग्री सेल्सियस तो तापमान मेरे ख्याल से होना चाहिए, लेकिन काफी गर्म वातावरण, उष्ण वातावरण जिसको कहते हैं। ठाणा वार्ड प्रीमियर लीग के ये सोच लेकर उतरे हुए सब खिलाड़ी आइकॉन होते हैं जो अपने नाम को सिद्ध कर चुके होते हैं, और आइकॉन बनना है तो अनुभव के साथ आगे बढ़ना है। अनुभव आपको बड़ा बनाएगा। काफी बढ़िया हमारे पास इस ऑर्गेनाइजिंग कमेटी का जितना शुक्रिया अदा करें, लेकिन चलते हैं मैच की ओर। 29 रन 2 विकेट बिना कोई विकेट खोए, 90 रन का लक्ष्य का आप पीछा कर रहे हो। 360 डिग्री मैदान है जिसको सर्कल ग्राउंड कहते हैं। आपके पास टैलेंट है तो यहीं आप दर्शा सकते हो। काफी बड़ा रंगमंच आपको दिया है आपकी कला पेश करने के लिए, क्रिकेट की कला। गेंदबाज सामने से निकलते हुए, पंकज, ये अच्छा शॉट है, पहले ही जज कर लिया था, सफल हुए थे, हाफ सफल, और गेंद को लुप कर दिया डीप फाइनल क्षेत्र के ऊपर से 6 रन के लिए। काफी बढ़िया स्ट्रोक, ऐसे स्ट्रोक बार बार खेलने होंगे। बल्लेबाजों ने अपने इरादे जाहिर किए हैं, हम भी कदम दर कदम आगे बढ़ेंगे। आपने 90 रन का लक्ष्य दिया है, हम इसका पीछा जरूर करेंगे। यही सोच काफी अहम होती है। पॉजिटिव अप्रोच, इंटेंशन पॉजिटिव। इस बार स्विच हिट, लेकिन वहां पर खिलाड़ी को रखा है। 2 ओवर का जो बंधन था पावर प्ले का उठ चुका है, इसके लिए फील्डिंग थोड़ी फैलाई गई है। अब आपको गैप में से गेंद को निकालना है, यही खासियत है, क्वालिटी क्रिकेट इसको तो कहते हैं। स्कोर आगे बढ़ता हुआ, लेकिन गेंदबाज के ऊपर हल्ला बोल होने जा रहा है। अब बल्लेबाजों ने अपने इरादे जाहिर कर दिए, एग्रेसिव अप्रोच के साथ जा रहे हैं दोनों बल्लेबाज। सामने से गेंदबाज अपने बॉलिंग मार्ग पर निकलते हुए, इस बार स्लोअर वन जल्दी पड़ लिया था और करारा प्रहार, गेंद 6 रन के लिए फरार। लॉन्ग ऑफ के ऊपर से 2 कदम आगे बढ़े और 100 कदम पीछे भेज दिया इसको। फुटवर्क कहते हैं ना, मोबाइल में नेटवर्क और क्रिकेट में फुटवर्क दोनों अहम भूमिका निभाते हैं। काफी बढ़िया फुटवर्क, आगे निकले, कदमों का उपयोग किया, गेंद तक पहुंचे और बॉटम के साथ, यानी बल्ले के बीचों बीच लेकर खेला इस गेंद को। जल्दी पढ़ लिया था गेंद को।
क्रिकेट में हमेशा हाउ टू रीड द बॉल, दैट इज द मोस्ट इंपॉर्टेंट। गेंदबाज के हाथ से गेंद छुट्टी है, गेंदबाज को हाथ को पड़ी है, लाइन और लेन को पड़ी है, उसके बाद आपको एडजस्ट करने के लिए फ्रैक्शन ऑफ सेकेंड मिलता है, उसमें आपको एडजस्ट करना है और फिर आपको स्ट्रोक खेलना है। फील्डिंग में थोड़ी तब्दीली नजर आई, आस्ते आस्ते प्रेशर, फिर थोड़ा सा दबाव फील्डिंग यूनिट के ऊपर, क्योंकि स्कोर दर्शाता हुआ स्कोरबोर्ड पर 42 रन, आधी मंजिल तय करने को है, तीसरा ओवर जारी है, मैच जबरदस्त संघर्ष मोड़ पर। इस बार बड़ा हिट करना चाहते थे, बिना लाइन में आके खेलना चाहते थे, लेकिन बल्ले और गेंद की कोई मुलाकात नहीं, प्ले एंड मिस, स्विंग एंड मिस देखने मिला। गेंदबाज के पास जो वेरिएशन है उससे गेंदबाज बड़े बनते हैं, स्लोअर वन, पेस बढ़ाना, लाइन और लेन को चेंज करना, इन कटर आउट कटर, स्लो बाउंसर। इस बार यह अच्छा शॉट है, कार्पिक के साथ खेला है गेंद को डाउन द ग्राउंड, लॉन्ग ऑफ पर खिलाड़ी मुस्तैद के साथ गेंद को उठाते हुए क्षेत्ररक्षक, 1 रन ही मिलेगा, स्कोर 43। दोनों बल्लेबाजों ने पहले संयम अपनाया, फिर आक्रमण की भूमिका में गए, ये अच्छी रणनीति है। हर टीम की सोच अलग होती है, उनकी योजना है, क्या रंग लाती है ये आने वाला वो वक्त ही बताएगा और आने वाले ओवर बताएंगे। गेंदबाज पंकज की अगली गेंद, इस बार ये लेफ्ट ड्राइव है, लेकिन गैप में गेंद को रखा है, नाइस लुकिंग शॉट, जल्दी रीड किया था गेंद को, फ्लो ऑफ द बैट, ये जरूर उड़ाया, इनसाइड आउट तो नहीं कह सकते लेकिन स्टैंड एंड डिलीवर जरूर कहेंगे। गैप का फायदा उठाया, गेंद को भेज दिया एक्स्ट्रा कवर की दिशा में 4 रन के लिए। 4 रन के साथ ओवर की समाप्ति हुई। 47 आणि आताच आगमन होत आहे माननीय नगरसेवक संतोषजी तोडकर साहेब यांचं, त्यांचा संघ इथे आहे। विटाव्याचा चिंतामणी संघाचे संघ मालक संतोषजी तोडकर साहेब यांचं आगमन, त्यांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। क्रिकेटच्या मागे पाठीवर हात ठेवणं, क्रिकेटपटूंच्या ठाण्याच्या क्रिकेटला वैभवाचे दिवस आणायचं काम संतोषजी तोडकर साहेब यांच्यासारखे नगरसेवक आणि क्रिकेट प्रेमी करतात। त्यांच्या संघामध्ये टेनिसचा महारथी, आयकॉन, जगप्रसिद्ध फलंदाज कृष्णा सातपुते खेळतोय। आता आपण 3 षटकांचा खेळ पाहिला, चलते 3 ओवर के बाद स्कोरबोर्ड पे स्कोर दर्शाता हुआ 47, यानी आने वाली 18 गेंदों में अब चैलेंज मिला है 43 रनों का। 18 गेंदों में 43 रन, आपने 18 गेंदों में 47 बनाए हैं, विकेट अभी तक गया नहीं है, पतन नहीं हुआ है, यानी 18 गेंदों में 43 रन। क्या ये मुमकिन हो पाएगा? क्या ये कर पाएंगे? गेंदबाज इसको डिफेंड कर पाएंगे या नहीं? अब मैच जबरदस्त मोड़ पर, और यही संघर्ष, यही कश्मकश, यही जद्दोजहद देखने में दर्शक उमड़ पड़ते हैं। आणि आगमन होत आहे ठाणे वर्ल्ड क्रिकेट कमिटीचे सन्माननीय उपाध्यक्ष आणि या क्रिकेटसाठी सर्वस्व पणाला लावलेलं व्यक्तिमत्व माननीय अभिजित पवार साहेब यांचं आगमन या क्षणी या क्रीडा मैदानात होत आहे। मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत। अभिजित पवार प्रतिष्ठान हा संघ त्यांचाच आज खेळतोय आणि संघाला पाठिंबा आणि देण्यासाठी अभिजित पवार साहेबांचं आगमन। वेलकम सर अँड गुड आफ्टरनून। आता ये आफ्टरनून गुड म्हणायची का एवढी गरम? इस बीच अगेन बहुत बढ़िया शॉट, वही लय पकड़ी है, धारा वही है, क्या कमाल का शॉट है, गेंदबाज के सर के ऊपर से हाई एंड हैंडसम, लाजवाब, बेहतरीन सिक्सर। जैसी गेंद आगे दिखी परोसी हुई गेंद थी ये। कमाल का ये स्ट्रोक मेकिंग एबिलिटी, पावरफुल हिटिंग।
विश्वनाथ जाधव, हाँ मैं हूं खलनायक, ये दूसरा सिक्सर। जुगेश ने स्ट्रोक को खेला है। जुगेश थाना के वो उभरते सितारे जिन्होंने अपनी बल्लेबाजी से प्रभावित किया है। लगातार 2 सिक्सर और 90 रन का लक्ष्य हमारे लिए बड़ा नहीं है। हम और ऊंचाई चोटी चढ़ते हैं हिमालय की, वो आदत है हमारी। कमाल की स्ट्रोक मेकिंग एबिलिटी, गेंदबाज को पता ही नहीं चला, गेंदबाज रहा हक्का बक्का क्योंकि बल्लेबाज ने लगाया है बहुत ही बढ़िया छक्का। क्या शॉट मेकिंग एबिलिटी है। स्कोर 50 का आंकड़ा लांग करिए, 59 रन और ये मिस टाइमिंग स्ट्रोक है खिलाड़ी गेंद के नीचे और यहां पर इनिंग की समाप्ति। लगातार 2 बड़े हिट लगाने के बाद तीसरे हिट के लिए गए जरूर क्योंकि समय की दरकार वही थी। विकेट का पतन, लेकिन कमाल की इनिंग खेलकर निकले हैं। अपने टीम को आशा दिखाकर निकले हैं। गौरव ने बहुत बढ़िया वेल जज कैच टेकन ॲट द डीप लॉन्ग ऑफ रीजन। जितू वैती यांचं आगमन, आपलं स्वागत जितूजी। सर्व कमिटी मेंबर जो भी है इनकी मेहनत रंग ला रही है। जय माता दी ग्रुप इटाव्याचे सन्माननीय अस्तुषा कोळी साहेब यांचं आगमन या क्षणी आमच्या व्यासपीठावर आहे। मान्यवरांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत ठाणे वार्ड क्रिकेट कमेटीच्या तर्फे। एक बारी तेरी तो एक बारी मेरी, 2 सिक्सर लगाने के बाद अगर आप विकेट लेते हैं तो आपके अंदर आत्मविश्वास की ज्योत है, जल रही है। इस बीच ये गेंद, इस बार क्रॉस बैटेड शॉट, कारपेट के साथ गेंद को खेला है डाउन द ग्राउंड। खिलाड़ी वहां पे मुस्तैदी के साथ गेंद को रुकाते हुए पेट्रोलिंग करते हुए नजर आए। वहां पर 1 ही रन मिलेगा, स्कोर आगे बढ़ता हुआ 60 रन माफ कीजिए, 60 रन है। अब चाहिए 39 रन, 30 चाहिए, माफ कीजिए 30 चाहिए, गेंदें बाकी बची है 14। अब कितनी गेंद को हवाई सफर करवाते हैं, किस ढंग से इस गेम को आगे लेकर जाते हैं ये बल्लेबाज। और जगह बनाई, ऑफ स्टंप के बाहर जगह मिली थी, कोई वहां पर खिलाड़ी मौजूद नहीं, इलाका सुनसान, स्वीपर कवर का गेंद चली जाएगी उस क्षेत्र से 4 रन के लिए सीमा रेखा पार। आप ऑफ स्टंप के बाहर इतनी जगह देंगे, विड देंगे तो बल्लेबाज जो रन का भूखा है वो आपको बख्शेगा नहीं। पहले स्टंप को कवर किया, गेंद के पीछे गए, बल्ले के बीचों बीच गेंद को लेकर अपर कट शॉट ओवर द कवर रीजन टुवर्ड द स्वीपर कवर। बहुत बढ़िया स्ट्रोक। इस बार ये अच्छी गेंद, थोड़ी फ्लाइट डी थी हवा में, ब्लॉक होल में गेंद को डाला जरूर, खुद को ब्लॉक भी कर लिया था बल्लेबाज ने। ओवर की समाप्ति 4 ओवर की ये ओवर कुछ मिश्रित स्वरूप का रहा, विकेट भी मिली लेकिन छक्के चौके भी लगे। चलिए 4 ओवर की समाप्ति के बाद स्कोरबोर्ड पर स्कोर दर्शाता हुआ इस बीच 64। अब 12 गेंदों में चाहिए 26 रन। कुछ भी हो सकता है इस मैच में, बड़ा ग्राउंड है, ओपन सर्कल ग्राउंड है, 360 डिग्री इसको हम कहते हैं। एबी डिविलियर जब से शॉट खेलने गए तब से पता चला 360 ग्राउंड, हालांकि सभी ग्राउंड वैसे ही थे। चलिए 2 ओवर का मैच और शेष 12 गेंदों में अब यहां से कुछ भी हो सकता है। क्या गेंदबाजी का खेमा हावी रहेगा कि बल्लेबाजी का खेमा हावी रहेगा, पता नहीं कौन किस पे पड़ेगा भारी, लेकिन टूर्नामेंट है लय भारी, यही देखने के लिए दर्शक आते हैं। मौसम बढ़िया बिल्कुल नहीं कह सकते, मौसम काफी गर्म वातावरण है लेकिन मैच भी गर्म है। ओंकार देसाई जो इंडियन आइकॉन है, मुंबई क्षेत्र का वो आइकॉन जिसने इंडिया में अपने नाम की छवि छोड़ दी थी, चाहे गुजरात हो, बेंगलोर हो, कलकत्ता हो, देश विदेश की यात्रा भी वो कर चुके हैं। ओंकार देसाई अपना अनुभव अब इस ग्राउंड पर किस ढंग से उतारते हैं अपने टीम के लिए, ये देखना उचित होगा। फील्डिंग फैलाई गई है, देखिए किस ढंग से फील्डिंग को
सजाया गया है। शॉर्ट थर्ड मैन है, पॉइंट सर्कल के अंदर है, 2 खिलाड़ी ऑफ साइड में। और ऑफ साइड का अगर पीछे का एरिया देखा जाए तो स्वीपर कवर, वाइडिश लॉन्ग ऑफ, वाइडिश एक्स्ट्रा कवर है, लॉन्ग ऑफ है। अब स्वीपर कवर को सर्कल के अंदर बुला लिया गया है। लेग साइड में स्क्वायर लेग अंपायर के पास बिल्कुल प्रोटेक्शन नहीं है, नजदीकी एरिया खाली है लेग साइड का। इस बीच पहली गेंद, इस बार 12 प्रहार है, क्या गेंद चली जाएगी? हाँ जी, ये तो लय भारी सिक्सर, जल्दी पिक कर लिया था गेंद को, पोजीशन में भी आ गए थे। ऑफ स्टंप के बाहर सफल होकर पहले तो जगह बनाई, पोजीशन बनाई और क्रॉस बैटेड, नाइस पिकअप शॉट ओवर द मिड विकेट, हाई हैंडसम सिक्सर। अब प्रेशर की सुई जो थी काटा अब फील्डिंग टीम के ऊपर। दोपहर के सत्र में जब ये मैदान पूरी तरह ड्राई हो चुका है, आउटफील्ड काफी तेज जाएगी, हवा बह रही है, हवा के संग संग घटा के साथ साथ गेंद निकल रही है दर्शक दीर्घा में। अब 11 गेंद और 20 रन, मंजिल नजर के सामने है, दूरियां नजदीकियां बन रही हैं। क्या मैच है दोस्तों। ओंकार देसाई जैसा आइकॉन भी सोचने के लिए मजबूर, इंडियन आइकॉन, और उनके सामने है बल्लेबाज हर्ष जहरी, ये ठाणा क्षेत्र के खिलाड़ी है। आस्ते आस्ते इनकी प्रतिभा काफी ऊंचाई तौर पर। ये अच्छी गेंद थी ब्लॉकल में, हाँ जी, बल्लेबाज को पहले रीड किया, बल्लेबाज को मूवमेंट को पढ़ा, बल्लेबाज ऑफ स्टंप के बाहर सफल हो रहे, उनको फॉलो किया, उनकी जड़ में गेंद को डाला। बहुत बढ़िया ये सोच गेंदबाज ओंकार देसाई, इंडियन आइकॉन, फिर अपने बॉलिंग मार्क पर निकलते हुए, सज्ज होते हुए फार एंड से। इस बार यह लेफ्ट शॉट है मिड ऑफ के खिलाड़ी के आगे, 1 बाउंस। ये बहुत ही बड़ा मिस्टेक है, गलती है, शरीर को पीछे लाना चाहिए था, कीप योर बॉडी बिहाइंड द बॉल, लेकिन वो नहीं किया उन्होंने। क्रिकेट के मैनुअल में लिखा गया हुआ ये रूल उन्होंने फॉलो नहीं किया और गेंद उनको बीट करते हुए निकल गई, इससे हमारे का पार। जबकि बल्लेबाज हावी होने की कोशिश में है, क्षेत्ररक्षकों का साथ मिलना चाहिए, एक दूसरे का मिलेगा साथ तभी बनेगी आपकी बात। अब 10 गेंद और 16 रन, 9 गेंद, शायद 9 गेंद और 16 रन, माफ कीजिए, 9 गेंद और 16 रन। काफी जबरदस्त संघर्षपूर्ण मुकाबला जारी। इस बार ये पुल किया है, क्या ये कनेक्शन प्रॉपर है? खिलाड़ी गेंद के नीचे, वेल जस्ट कैच ऑन द रन, क्लासिकल टेकन बाय द फील्डर। विकेट की दरकार थी, ब्रेक थ्रू चाहिए था, वो मिला। प्रथमेश में काफी बढ़िया कैच को लिया, ये ट्रैप लगाया था, जाल बिछाया था, जानबूझ के शॉर्ट पिच गेंद को डाला, बल्लेबाज उसके ऊपर हावी हो गए, लेकिन एलिवेशन कम मिला, टाइमिंग उतना संपर्क बढ़िया नहीं हुआ, भले कि बीचों बीच गेंद नहीं लगी, टॉप ऑफ द बैट गेंद लगकर हवा में, और बहुत बढ़िया कैच प्रथमेश द्वारा। अब इकट्ठा आने का मौका मिला है, सोच विचार मंत्रणा करने का मौका मिला है फील्डिंग यूनिट को। अब 8 गेंद और 16 रन। हालांकि 3 बड़े हिट का ये मैच कहा जाएगा, लेकिन अगर विकेट गई तो ये इजी पेपर जो दिख रहा है ऊपर से आसान, ये कठिन भी नजर आएगा। अब तो सवाल आपको जो प्रश्न पत्रिका होती है उसमें से पूछे जा रहे हैं, लेकिन इसके बाद तो सवाल उसके बाहर के भी पूछे जाएंगे। पता नहीं क्या होगा क्या नहीं होगा। ओंकार देसाई अपना अनुभव मैदान पे उतारते हुए, अपने बॉलिंग मार्ग से निकलते हुए, यह अच्छी गेंद थी, ब्लॉक होल में डालने की कोशिश थी, फ्रंट फुट ड्राइव, 1 रन मिलेगा वहां पर। अब सिंगल के साथ ओंकार ने अब थोड़ी लगाम कसी है, बल्लेबाज को खुलकर खिलकर खेलने का मौका नहीं दे रहे हैं, जड़ में गेंद को डालने की कोशिश कर रहे हैं। बड़े बूढ़े कह के गए, अगर आपका काम न बने तो सामने वाले के पैर पकड़ो, और जो पैर पकड़ते हैं तो आपको आशीर्वाद भी मिलेगा और फल भी मिलेगा। इसके लिए पैर पकड़ने की भूमिका, जड़ में डालने की भूमिका। गेंदबाज
ओंकार फिर एक बार आखिरी गेंद लेकर, ये अच्छी गेंद थी, डॉट डिलीवरी के साथ ओंकार देसाई ने अपने अनुभव को यहां पर उतारा, ओवर को खत्म किया डॉट डिलीवरी के साथ। अब 6 गेंदों में 15 रन, नफा तुला ओवर कहना पड़ेगा ये इंडियन आइकॉन का ओवर था। अब यहां पर 6 गेंदों में 15, क्या रणनीति अपनाएंगे, क्या योजना को अपनाएंगे, ये देखना उचित होगा। काफी जबरदस्त टीम, देखिए हंसते हुए चेहरे और तालियां के साथ स्वागत करते हैं टेनिस क्रिकेट के भगवान का दर्जा दिया जाने वाला खिलाड़ी कृष्णा सातपुते मैदान पर अब यहां पर हाजिर हो चुके हैं, जिनके नाम से टेनिस क्रिकेट जगत को पहचान मिली। टेनिस क्रिकेट को ऊंचाई देने वाला ये बेहतरीन हरपन मौला खिलाड़ी कृष्णा सातपुते। यस, जल्दी कीजिए भाई, चाहे मौका कुछ भी हो, परिस्थिति कुछ भी हो, आपको समय के ऊपर एक आंख तो टिकानी होगी। 6 गेंद और 15 रन, काफी जबरदस्त आयोजन नियोजन, बेहतरीन ऑफिशियल से अंपायर, हमारी कमेंट्री कमेटी, हमारे एंकर्स, हमारे स्कोरर जबरदस्त काम कर रहे हैं। कल सुबह 6:30 बजे हमने भी बाय बाय किया यहीं से। 6:30 बजे भाई घर में देखा तो दूध वाला पूछ रहा था, अरे वाह आप भी दूध डालने जाते हो। चलिए थोड़ी हंसी मजाक के साथ, क्रिकेट ये गेम सीरियस नहीं है दोस्तों, जीतो तो दिमाग में मत लो और हारो तो दिल पे मत लो। चलिए सागर, सागर एम, ये पहला ही क्रॉस बैटेड शॉट को ट्राई किया है, लेकिन खिलाड़ी को वहां पर पाया है डीप लॉन्ग ऑन क्षेत्र में। 1 रन, लेफ्ट हैंडर गेंदबाज सागर को गेंद थमाई है विश्वास के साथ। कमान सागर के हाथों में, 5 गेंदों में चाहिए 14 रन। 5-14 का इक्वेशन, सिचुएशन, समीकरण। या हवा में क्या कैच बनेगा, लेकिन काफी कठिन, और ये अंपायर का इशारा, 6 रन के लिए गेंद फरार। विश्वनाथ जाधव जो आइकॉन है, इंडियन आइकॉन, वो 9 स्ट्राइकर इन पर है, उसने मारा, माफ कीजिए, उनके बल्ले से शॉट निकला था। वो जानते हैं 27 रन पे बारी खेलने से नॉट आउट। अब 13 गेंदों में 33 रन की लाजवाब इनिंग इंडियन आइकॉन विश्वनाथ जाधव, 4 छक्के और 2 चौके के साथ समय समय पर अपने बारी को ऊंचा किया उन्होंने, समय के अनुरूप खेले। भाई देर तक नॉन स्ट्राइकर से गेंद देख रहे थे। इस बार यह कमाल का पुल है, और ये गई 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 गॉन, ये तो लंबी 6 रन के लिए। विश्वनाथ जाधव, जली को राख कहे, बुझी को आग कहे, जिस राख से बारूद बने उसे विश्वनाथ कहे। Check 1. कमाल का ये बैटिंग परफॉर्मेंस, व्हाई यू कॉल इंडियन आइकॉन। हम खुद तो खेलते हैं लेकिन साथ वालों को भी खिलाते हैं। स्ट्राइक उन्होंने रोटेट करवाया, और विश्वकर्मा का भी बहुत बड़ा हाथ है इस नॉन स्ट्राइकर पर जो है। इस बार हल्के हाथों से खेल दिया, 1 रन के लिए 2 रन का कॉल जरूर है, और डेंजर जोन पे विश्वकर्मा, और ये कमाल का ये विक्ट्री, कमाल की इनिंग, 90 रन को चेस किया है 2 गेंद शेष रहते हुए। ताली बजनी चाहिए विश्वनाथ जाधव के लिए, इंडियन आइकॉन। कमाल का ये परफॉर्मेंस, और यही लाजवाब परफॉर्मेंस आपको टॉप क्लास खिलाड़ियों के बीच से दिखाई देने वाला है। दोनों टीम का अभिनंदन, विनिंग टीम और जो टीम यहां से आ रही है, दोनों का अभिनंदन करते हैं। लेकिन चलते ताबड़तोड़, अपने पास वक्त की कमी है। प्राइज डिस्ट्रीब्यूशन मीन्स मैन ऑफ द मैच प्रेजेंटेशन, वहां पर
थैंक यू सो मच सर, आप सभी कमेंट्री को हमने बहुत एंजॉय किया, बहुत ही अमेजिंग कमेंट्री. एंड नाउ दैट्स द टाइम फॉर द पोस्ट मैच प्रेजेंटेशन. हेलो एंड वेलकम लेडीज एंड जेंटलमैन.